चेंडूत 59 धावांची असेल आवश्यकता. डीजे दिनेश वारण मित्र मंडळ क्रिकेट स्पर्धेचा भगवा शिवसेनेचा आमचा निलेश राणेचा दिनेश वारण मित्र मंडळ क्रिकेट स्पर्धेचा ही अभिमानाची स्वाभिमानाची. यानंतर होणारा सामना असेल मैत्री स्पोर्ट्स माणगाव विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे. दोन्ही संघ कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेक देखील होईल यानंतरच्या सामन्याची, म्हणजे चौथा क्वार्टर फायनलचा सामना तो म्हणजेच मैत्री स्पोर्ट्स माणगाव ओरोस विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. नवीन गोलंदाजी मार्ग वरती राजेश सज्ज होताना पाहायला मिळतो. कशा प्रकारे असेल गोलंदाजी हे पाहणं महत्वपूर्ण. यावेळेस देखील पहिला चेंडू सोडून दिलाय बॅटर्सने. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. सुरुवात चांगल्या प्रकारची राजेशच्या माध्यमातून देखील पहिला चेंडू निर्धाव आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये गणला गेलाय. ज्या टप्प्यावर विशालने आणि सिद्धूने गोलंदाजी केली त्याच टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा इरादा घेऊन सज्ज झालाय राजेश हा गोलंदाज. यावेळेस देखील ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून दंडित करण्यात आलाय आणि दंडात्मक धावसंख्येने सांघिक धावफलक हा पुढे सरसवलाय. 9 या धावसंख्येवरती 3 गड्याच्या बदल्यात 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय घडेल या मॅच मध्ये हे पाहणं महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या दिशेने सफल होत सुरेख फटका, दर्जेदार टायमिंग, ताकद नजाकत, टायमिंग, एलिव्हेशन, दुरी, लाजवाब चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार तो म्हणजेच फलंदाज अभिषेक गोडेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक देखील 6 धावांशी परावर्तित झालाय. 15 धावा डबल फिगर मध्ये सांघिक धावफलक पाहायला मिळतोय. 15 धावा या धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 16 आणि 16 चेंडूत 52 धावांची असेल आवश्यकता. एक आक्रमक फलंदाजीची आवश्यकता असेल जर सामना जिंकण्यासाठी. काय घडेल या मॅच मध्ये हे पाहणं महत्वपूर्ण आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत सीमारेषेजवळ. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस देखील ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय चेंडूचा प्रवास वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. आमदार चषक दमदार षटकार आणि सांघिक धावफलक देखील 6 धावांशी परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहताय स्क्रीनवरती. सुंदर फटका तो म्हणजेच फलंदाज अभिषेक गोडेच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे फटके. येणारे चेंडू 15 आणि 15 चेंडूत 46 धावांची असेल आवश्यकता. दाजीच्या माध्यमातून देखील गोलंदाजाला कानमंत्र दिला जातोय. कशा प्रकारे असेल कमबॅक हे पाहणं महत्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा राजेश सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ हा झालाय समाप्त मैदानामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज राजेश गोलंदाजी मार्गवर. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी या षटकातील. यावेळेस देखील बराच उंची प्राप्त करतोय चेंडू. चेंडू हवाई फायर, हाय इन द स्काय. आमदार चषक दमदार सुपर षटकार. डीजे सॉन्ग ऑन. भगवा शिवसेनेचा आवाज आमदार चषकाचा. भगवा शिवसेनेचा आवाज आमदार चषकाचा. थँक्यू डीजे. सांघिक धावफलक पुढे सरसावलाय 27 धावा या धावफलकावरती. 14 चेंडू 40 धावांची असेल आवश्यकता. बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 मोठे फटके. ते म्हणजेच गोलंदाज राजेश याच्यावरती 3 मोठे फटके खेळलेत फलंदाज अभिषेक गोडेने. बहारदार फलंदाजी या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. ती म्हणजेच अभिषेक गोडेच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ समाप्त. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी मैदानामध्ये. यावेळेस देखील अजून एक उडवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आमदार चषक दमदार सुपर षटकार. सुरेख फलंदाजी मैदानामध्ये. ती म्हणजेच फलंदाज अभिषेक गोडेच्या माध्यमातून बॅक टू बॅक 4 चेंडूवर 4 सलग षटकार आणि सांघिक धावफलक 33 धावा या धावफलकावरती. 3 गडी बाद 33 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 चेंडूंचा खेळ बाकी. 34 धावांची असेल आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये. ट्विस्ट आणली आहे 4 षटकारांनी या मॅच मध्ये देखील.
पहिल्या 2 षटकात फक्त 8 धावा होत्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात मात्र आक्रमक ढाच्याची फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच फलंदाज अभि घोडे याच्या माध्यमातून येणारे चेंडू असतील 13 आणि 13 चेंडू 34 धावांची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी या षटकातील. यावेळेस देखील 5 चेंडू मध्ये 5 मोठे फटके, 30 धावा वसूल केल्यात या षटकामध्ये. 30 धावा वसूल केल्यात या षटकामध्ये. बहारदार फलंदाजी अभिषेक घोडे याची बॅक टू बॅक 5 चेंडूवरती 5 षटकार. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहता आपल्या स्क्रीनवरती. सुरेख फटका देखील शेवटच्या चेंडूवर आणि तब्बल या षटकामध्ये 30 धावा वसूल केल्यात.